या सर्वाची निर्मिती त्याने शब्दाने केली. तो शब्द बोलला व सर्व काही अस्तित्वात आले. परंतु मनुष्याला त्याने स्वतःच्या हाताने बनविले, त्याला मातीतून घडविले, स्वतःच्या प्रतिरूपाचे बनवले, नर व नारी असे त्यास बनविले. एदेनात त्याने बाग लावली व त्या बागेत त्यास ठेवले व दररोज त्यांची भेट घेण्यास तिथे येत असे. बागेतील सर्व झाडांची फळे खावयास त्यांना परवानगी दिली, परंतु मध्यभागी असलेले झाडाचे फळ खाऊ नका अशी त्यांना आज्ञा दिली. परंतु मानवाने परमेश्वराची आज्ञा मोडली व ते फळ खाल्ले आणि मानवाची परमेश्वराबरोबर असलेली सहभागिता तुटली. त्याने त्यांना एदेन बागेतून बाहेर काढले, परंतु त्याच वेळेस मानवाबरोबरची सहभागिता परत जोडण्यासाठी त्याने एक योजना आखली. कारण मनुष्याने जेव्हा आज्ञा मोडली तेव्हा मनुष्यामध्ये सार्वकालिक मरण आले. पण परमेश्वर मानवावर प्रीती करत होता, म्हणून मनुष्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून परमेश्वराने स्वतःचा एकुलता एक पुत्र मनुष्यासाठी बलिदान देण्याची योजना ऐकली. त्या योजनेप्रमाणे अनेक वर्षाच्या कालावधीनंतर यशया संदेष्टाने भविष्यवाणी केली की, पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल म्हणजे आम्हा बरोबर देव असे ठेवतील. आणि ही भविष्य सुमारे 700 वर्षानंतर पूर्णत्वास आली. यहुदाचा राजा हेरोद ह्याच्या काळात अबियाच्या कुळातील जखरिया नावाचा एक याजक होता. त्याची पत्नी आरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. ते दोघे देवाच्या दृष्टीने नीतिमान होते. अलिशिबा वांज असल्यामुळे तिला मूळबाळ नव्हते. त्या उभयतांचे वय देखील झाले होते. एकदा असे झाले की जखरिया आपल्या याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम करीत असता प्रभूच्या दूताने त्यास दर्शन दिले. त्यावेळेस लोकांचा समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. जखर्या, भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल. त्याचे नाव तू योहान ठेव. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करीतील, कारण तो देवाच्या दृष्टीने महान होईल. तो द्राक्षरस व मद्य कधीच प्राशन करणार नाही आणि तो आपल्या मातेच्या उदरापासूनच पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तो इस्रायलाच्या लोकांना आपला देव प्रभू याचकडे वळवेल. बापांचे अंत करणे मुलांकडे आणि आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी. म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. पण मी हे कशावरून समजू? कारण मी तर म्हातारा आहे व माझी पत्नी देखील वयातीत आहे. मी देवासमोर उभा राहणारा गॅब्रिएल आहे आणि तुझ्या सोबत बोलावयास व ही सुवार्ता तुला कळविण्यास मला पाठविले आहे. पहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. तुला बोलता येणार नाही, कारण यथाकाळी पूर्ण होतील अशा माझ्या वचनावर तू विश्वास ठेविला नाहीस.
लागलाय. तुम्ही काय बोलत आहात काय समजत नाहीये. तुमचा आवाज देखील येत नाहीये. बंधूंनो, मला असे वाटते की जकरिया याजकांना पवित्र स्थानामध्ये देवाचे दर्शन झाले आहे. आम्हाला देखील असंच वाटते. त्यानंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रिएल देवदूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती आणि त्या कुमारिकेचे नाव मरिया होते. यशया संदेष्टाने केलेल्या भविष्यवाणीमुळे इस्रायलातील बहुतांश कुमारी ख्रिस्ताचा जन्म आपल्याच पोटी व्हावा म्हणून पवित्र व शुद्ध जीवन जगत होत्या. मरिया देखील त्यापैकी एक होती. देवदूताने येऊन तिला दर्शन दिले. हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. कोण आहात आपण? मरिये, मी गॅब्रिएल, देवाचा दूत. मी तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. माझ्यासाठी आनंदाची बातमी? परमेश्वराची कृपा तुझ्यावर झाली आहे. सर्व स्त्रियांमधून परमेश्वराने तुला निवडले आहे. परमेश्वराने मला निवडले आहे? हे कसे शक्य आहे? परमेश्वराला अशक्य असे काहीच नाही. देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गर्भवती होशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पर देवाचा पुत्र असे म्हणतील. आणि प्रभुदेव त्याचा पूर्वज दावीद याचे राजसन त्याला देईल आणि तो त्याच्यावर युगानुयुग राज्य करेल. पण हे कसे शक्य आहे? मला पुरुष ठाऊक नाही. योसेफाबरोबर माझी मागणी झाली आहे, पण अजून आमचे विवाह झालेला नाही आणि आम्ही एकत्र राहत नाही आहोत. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझ्या नात्यातील अलिशिबा हिलाही पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांज म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण परमेश्वराला काहीच अशक्य होणार नाही. पहा, मी प्रभूची दासी. जशी प्रभूची इच्छा आहे त्याप्रमाणे माझ्या बरोबर सर्व काही घडून येऊ. तेव्हा मरिये म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो माझा तारणारा, त्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या देवस्थानेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्त्वकृत्य केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे आणि जे त्याचे भय धरितात त्याच्यावर त्याची दया पिढ्यानापिढ्या आहे. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केले आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्याची त्याने दाणादाण केली आहे. त्याने अधिपतींना राजसनावरून ओढून काढले आहे व दिनास उंच केले आहे. त्याने भुंकेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे व धनवानास रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजास त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहम व त्याचे संतान यावरील दया सर्व काळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल ह्याला सहाय्य केले आहे. आमेन. तेव्हा डोंगराळ प्रदेशातील यहुदातील एका गावात जकरिया व त्याची पत्नी अलिशिबा हे राहत होते. अलिशिबा ही मरियेच्या नात्यात असल्यामुळे जेव्हा मरियेला अलिशिबेबद्दल कळाले तेव्हा मरिया अलिशिबेस भेटण्यासाठी तिच्या गावी गेली.
तुझ्या पोटचे फळही धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने मजकड यावे मला पोटून. पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी ऐकताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास ठेविला ती धन्य, कारण प्रभूने सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. ये मरिया, आत ये. जेव्हा मरियेचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांच्या सहवास होण्यापूर्वी मरिया पवित्र आत्म्यापासून गर्भवती झाली, तेव्हा योसेफाने तिची बेअब्रू न करता तिला गुप्तपणे सोडण्याचा विचार केला, कारण तो नीतिमान होता. हे कसं शक्य आहे? अजून तर आमचा विवाह देखील झालेला नाही. काय करावे काय समजत नाही. एक काम करतो, मी हळूच पळून जातो आणि मरियाला सोडून देतो, म्हणजे मरियेची देखील बेअब्रू होणार नाही. आता मी खूप थकलोय आहे, आता झोपतो. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्मेपासून आहे. तिला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. हे काय होते? काय प्रभूच्या दूताने मला स्वप्नात दर्शन दिले? हे प्रभू, तू आपल्या दासाला पाप करण्यापासून वाचवले म्हणून मी तुझे उपकार मानतो. मी आत्ताच जातो आणि मरियेला घेऊन येतो. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने यशया संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देण्यात येईल. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. योसेफाने प्रभूच्या दूताने आज्ञा केल्याप्रमाणे त्याने मरियेची आपली पत्नी म्हणून स्वीकार केला. तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. त्याने त्या पुत्राचे नाव येशू असे ठेवले. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर ऑगस्ट याची आज्ञा झाली. ऐका हो, ऐका, ऐका हो, ऐका. कैसर ऑगस्ट याची आज्ञा ऐका. सर्व जगाची नावनिशी लिहिण्यात यावी अशी कैसर ऑगस्ट याची आज्ञा झाली आहे. तरी सर्वांनी आपापल्या मूळ गावी जाऊन आपली नावनिशी लिहून द्यावी. ऐका हो, ऐका, ऐका हो, ऐका. क्विरिनिय हा सूर्याचा सुभेदार असता ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नाझरेत गावाहून वर यहुदातील दाविदाच्या बेतलहेम गावी गेला. नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. मरिये, ऐकलंस ना राजाने काय नावनिशी लिहून देण्यास सांगितले आहे ते? नाही, मी नाही ऐकली. मी आपल्या कामात व्यस्त होते. काय होती राजाची आज्ञा? अगं, राजाने आपल्याला नावनिशी लिहून देण्यासाठी सांगितले आहे आणि ते देखील आपापल्या मूळ गावी जाऊन. मग आपल्याला पण जावे लागणार आहेत का?
होय, मग मग आपल्याला कधी जावं लागणार आहे? आपल्याला आत्ताच जावे लागणार आहे, कारण प्रवास खूप लांबचा आहे आणि त्यात तुझी परिस्थिती अशी. पण तू काळजी करू नकोस, देव आपल्या बरोबर आहे. तू एक काम कर, प्रवासासाठी लागणारं सगळं सामान घे, तोपर्यंत मी गाढव घेऊन येतो. झाली का प्रवासाची तयारी? हो झाली आहे. सर्व लागणारे सामान घेतले ना? हो सर्व जेवण पाणी सर्व वस्त्र घेतले आहे. ठीक आहे, चल प्रवासाला निघण्यापूर्वी आपण प्रार्थना करू. हे प्रभू, आम्ही उभयता नावनिशी लिहून देण्यासाठी बेथलेम या ठिकाणी चाललेलो असताना तू आमचा सांभाळ कर, आमचा प्रवास सुखाचा कर. येशूच्या नावाने मागतो, आमीन. मी फार थकले आहे. आणखी किती दूर जावे लागणार आहे? मला चालण्याची शक्ती राहिलेली नाही. ते पहा, ते दिवे दिसतात आहे ना, आपल्याला तिथे जायचे आहे. आपण बेथलेहमाच्या जवळ आलो आहे. मरिये, तू हे पाणी पी, म्हणजे तुला बरे वाटेल. धन्यवाद. हे बघ, आलो आपण बेथलेम मध्ये. चल आपल्याला राहावयास जागा मिळते का ते पाहूया. चालो, आम्हाला आपल्या इथे राहावयास जागा मिळेल का? गावामध्ये दुसरीकडे कुठे जागा मिळते का? शालोम. महाशय, आम्हाला आपल्या इथे जागा मिळेल का? आम्ही खूप दुरून आलो आहोत. माशे, सर्वजण खूप दुरून आले आहेत. माझ्या घरी अजिबात जागा नाही. महाशय, ही माझी पत्नी मरिया. तिचा प्रसूती काळ पण जवळ आलेला आहे. कृपा करून आम्हाला राहावयास जागा मिळेल का? माझ्या गोट्यामध्ये थोडी जागा आहे. ती चालेल का तुम्हाला? हो चालेल, कारण आता मला खूप त्रास होत आहे. या माझ्या मागे या. पहा, हीच ती जागा. काही हरकत नाही, आम्ही ती साफ करून घेऊ.
जक्कय ती माझी पत्नी शमीमा. आपले गाव, बेतलेम, आपले कुळ, नफ्ताली. आपले नाव, आपले गाव, आपले कुळ, आपले नाव, माझे नाव योसेफ आणि ही माझी पत्नी मरिया. आपले गाव, बेथलेम, आपले कुळ, यहुदा. ते तेथे असताना असे झाले की मरियेचे दिवस पूर्ण भरले आणि तिने तिच्या प्रथम पुत्राला जन्म दिला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून घवानीत ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा मिळाली नाही. त्यांनी त्या बालकाचे नाव येशू असे ठेवले. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. बरं, आज लय थंडी पडली आहे. मग जरा शेकोटी पेटवूया, वाईच थंडी कमी लागेल. अरे लाकडं गावात पाला पाचोळा काय घेऊन येऊ का शेकोटी करायला? थांबा थांबा, मी आणतो. थंडी लय वाजते. अरे आसमान लयच भारी दिसतंय आज. तसं बी काळवर आकाशात चांदणं बी सोन्यासारखं चकमकतंय. मेंढपाळ रात्रीच्या वेळी कळप राखत असता प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. अरे काय येतं ते आपल्याकडे? भूत आहे काय? भिऊ नका मेंढपाळांनो, मी प्रभूचा दूत आहे. आणि पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगण्यास आलो आहे. सुवार्ता? सुवार्ता म्हणजे? सुवार्ता म्हणजे चांगली बातमी. आणि ती चांगली बातमी ही आहे की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण हीच की बाळंताने गुंडाळलेले व गव्हाणे ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. अरे काय होत रे हे? मला वाटतंय देवाच्या दूतानं जे सांगितलं ते जाऊन बघायला पाहिजे. चला तर मग आपण जाऊन बघून येऊया. चला चला. अरे थांबा थांबा, वाईच थांबा. देवाच्या दूताने काय सांगितलं आहे? जे जन्माला आले ते प्रभू ख्रिस्त आहे म्हण. आणि आपण असंच रिकाम्या हाताने जायचं होय?
चला तर मग काय तर वस्तू भेट वस्तू घेऊन जायलाच पाहिजे. चला तर मग त्याला कोकरू घेतो मी. मी धान्य घेतो. तशी मी लई थंडी पडल्या मी घोंगडीच घेतो. मी बी घोंगडीच घेतो. चला मग चला. चला. चल गाड्या लवकर चल बेगी बेगी. चल गाड्या लवकर चल बेगी बेगी. जाऊन पाहूया रे साऱ्यांच्या आधी. जाऊन पाहूया रे साऱ्यांच्या आधी. चल चल म्हणतात इथेच बसते. चल गाड्या लवकर चल बेगी बेगी. चल गाड्या लवकर चल बेगी बेगी. जाऊन पाहूया रे साऱ्यांच्या आधी. जाऊन पाहूया रे साऱ्यांच्या आधी. चल गाड्या लवकर चल बेगी बेगी. अरे देवाच्या दूतानं सांगितल्याप्रमाणे हीच ती जागा दिसते. अरे जरा आवाज देऊन बघता का कोण आहे का? कोण कोण आहे का इथं? कोण कोण आहात आपण? अहो आम्ही रानात मेंढर चालित होतो. आम्हाला देवाच्या दूताचं ते सांगितलं इथं एक बाळ जन्माला आला आहे म्हण आणि ते प्रभू ख्रिस्त आहे म्हण. म्हणून आम्ही त्यासनी बघाय आलो हाय. या आत या. हा हेच ते बाळ आणि त्याची आई मरिया. अरे देवाच्या दूतानं सांगितलं खरंच आहे की. हे बाळराजा, तुला पाहून धन्य झालो मी. माझ्याकडनं हे तुला कोकरू. हे बाळराजा तुझ्यासाठी मी धान्य आणलं या. हे बाळराजा तुझ्यासाठी मी घोंगडी आणली. हे बाळराजा मी बी तुझ्यासाठी घोंगडी आणली. हे जगजीवन जगदूतारक प्रभू येशू बाळा. नमन आधी गे तुला प्रभूला गाण्या वेलाळा. हे जगजीवन जगदूतारक प्रभू येशू बाळा. नमन आधी गे तुला प्रभूला गाण्या वेलाळा. गवारी अंकरा, गवारी बाळराजा. हेरोद राजाच्या काळात यहुदातील बेतलहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वीकडील देशातून काही ज्ञानी लोक येशूच्या जन्माविषयी विचारपूस करू लागले. ते एका ताऱ्याच्या मागे राजाचा शोध करीत आले होते, कारण त्यांनी अभ्यास करून या गोष्टीचा शोध लावला होता की या दिवसामध्ये यहुदातील बेतलहेमात एका बाळाचा जन्म होणार आहे आणि तो यहुदांचा राजा असणार आहे व तो यहुदांची सुटका करणारा आहे. ते शोध करीत हेरोद राजाच्या राजवाड्यात गेले. राजाधिराज, बलवान, शूरवीर, सम्राट महाराज हेरोद पधारत आहे हो.
जय जयकार असो. या या प्रधानजी, आपल्या राज्यात सर्व काही ठीक चाललं आहे ना? होय महाराज, आपण असता कुठल्याच गोष्टीची काळजी नाही. लोक माझ्याविषयी काय बोलतात का? महाराज, आपणाबद्दल बोलणे शक्य आहे का? महाराजांचा जयकार असो. बोला, काय बातमी आहे? महाराज, आपल्यास भेटण्यासाठी पूर्वेकडून काही ज्ञानी लोक आले आहेत. काय ज्ञानी लोक? ठीक आहे, घेऊन या त्यांना. महाराजांचा जय जयकार असो. या, आमच्या दरबारात तुमचे कसे काय येणे झाले? महाराज, आम्ही पूर्व दिशेस एक तारा पाहिला. तारा? होय महाराज, आणि तो तारा आम्हाला हे दर्शवितो की या ठिकाणी एका बाळाचा जन्म झाला आहे. कारण तो तारा याच प्रदेशात येऊन थांबला आहे. आणि तो तारा असे दर्शवितो की जन्माला आलेले बालक हा यहुद्यांचा राजा आहे. कोठे आहे तो यहुद्यांचा राजा? काय? यहुद्यांचा राजा? प्रधानजी, जी महाराज. मुख्य याजक व शास्त्री यांना बोलावणे पाठवा. आज्ञा महाराज. मी राजा असताना हा दुसरा कोणता यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे? हे ज्ञानी लोक पूर्वेकडून आले आहेत आणि ते म्हणतात की एका बाळाचा जन्म झाला आहे आणि तो यहुद्यांचा राजा आहे. तुम्ही शास्त्रलेखात बारकाईने तपास करा. तुम्ही हा तारा कधी पाहिला? साधारण 2 वर्षापूर्वी. यहुदातील बेथलेहेम. होय, कारण संदेशवाहकाने असे लिहिले आहे की हे यहुदाच्या प्रांतात बेथलेहेमा यहुदाच्या 16 संतानांमध्ये कनिष्ठ आहे असे मुळीच नाही. कारण इस्रायलच्या लोकांनी काय करील असा सरदार तुला दिला. तुम्ही जाऊन बारकाईने त्या बाळाविषयी विचारपूस करा. पण तुम्हाला शोध लागल्यावर मलाही कळवा, म्हणजे मी त्याला येऊन नमन करेन. प्रधानजी, जी महाराज. एका प्याल्यात थोडी मदिरा आणा. आज्ञा महाराज. आम्ही राजा असताना हा दुसरा कोणता यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे? मला नीट तपास करावा लागेल. आमचं राज्य, आमचा अधिकार, आमचा मान सन्मान जर कोणी हिरावून घेणार असेल तर त्याला ठार मारलंच पाहिजे. त्याला ठार मारलंच पाहिजे. हा 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 हा. राजाचे सांगणे ऐकून ज्ञानी लोक निघाले आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो त्यांना पुन्हा दिसला व जेथे ते बालक जन्मास आले होते तेथे जाईपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यांना फार आनंद झाला. नंतर ज्या ठिकाणी ते बालक होते तेथे तो तारा जाऊन थांबला.
पाहिलंच का आपल्या बाळाला भेटण्यासाठी कोण आला आहे ते? हे पा, हेच ते बाळ, मी त्याची आई आहे. हे बाळराजा, तुला पाहून आम्ही धन्य झालो आहोत. हे यहूद्यांचा राजा, मी तुला सोने अर्पण करीन. हे बाळराजा, मी तुला दूध अर्पण करीन. राजा, मी तुला संतोष अर्पण करीन. यहूद्यांच्या राजाचा जय जयकार असो. निलेश, निलेश, येतो आता आम्ही. रात्र फार झाल्यामुळे मागी लोकांनी तेथून थोड्याच अंतरावर जाऊन एका ठिकाणी मुक्काम केला. आपण असे करूया, आज आपण इथेच मुक्काम करूया. मग उद्या सकाळी जाऊन हेरोद महाराजांना बाळराजाची बातमी देऊया. ठीक आहे. मागी लोक झोपी गेल्यानंतर देवाच्या दूताने त्यांच्या स्वप्नात दर्शन दिले. मागी लोकांनो, देवाची अशी आज्ञा आहे की तुम्ही हेरोदाकडे न जाता दुसऱ्या मार्गाने आपल्या देशी निघून जा. मला प्रभूच्या दूताने स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की हेरोदाकडे पुन्हा न जाता दुसऱ्या दिवशी निघून जा. मला देखील हे सांगितले आहे आणि मला देखील. आपण प्रभूची आज्ञा मानली पाहिजे. चला आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ. चला तर मग निघूया आपण. मागी लोक देवदूताच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. मागी लोक आपल्याला न भेटताच निघून गेले हे समजल्यावर हेरोद अतिशय संतापला व त्याने मागी लोकांपासून जी वेळ विचारून घेतली होती त्यानुसार बेतलेमातील व आसपास प्रदेशातील 2 महिन्याच्या हून कमी वयाचे बाळकांना जिवे मारण्याची आज्ञा केली. तेव्हा प्रभूच्या दूताने योसेफाची स्वप्नामध्ये भेट घेतली. योसेफा, उठ, बाळक व त्याची आई मरिया यांना घेऊन मिसर देशास निघून जा आणि मी सांगेपर्यंत तिथेच राहा, कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद राजा टपला आहे. काय? प्रभूच्या दूताने मला पुन्हा दर्शन दिले. आमच्या बाळाचा जीव धोक्यात आहे. मला प्रभूची आज्ञा मानलीच पाहिजे. मरिये, मरिये, काय झालं? हेरोद राजा आपल्या बाळाचा घात करण्यास पाहत आहे. आपल्याला मिसर देशात जाण्यास सांगितले आहे. आपल्याला लगेच जावे. हो हो, चला लवकर. चल चल. प्रभूच्या दूताने सांगितल्याप्रमाणे योसेफ, मरिया व बाळास घेऊन मिसर देशास रातोरात निघून गेला आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तिथेच राहिला. या ठिकाणी ही नाटिका समाप्त झाली आहे. पण प्रियांनो, या छोट्याशा नाटिकेद्वारे आम्ही तुम्हाला काही संदेश देऊ इच्छितो. आज आपण ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करीत आहोत. तो ख्रिस्त तारणारा म्हणून 2025 वर्षांपूर्वी या भूतलावर आला होता. त्याची आज आपण आठवण करीत आहोत. पण प्रियांनो, जगाची परिस्थिती पाहता बायबल मधील अनेक वचने पूर्ण होत आहेत आणि जो ख्रिस्त तारणारा म्हणून आला होता तो आता न्यायाधीश म्हणून येत आहे. प्रियांनो, आम्ही सर्वांना हात जोडून विनंती करतो की अजूनही आपण कृपेच्या काळात जगत आहोत. अजूनही आपल्या येशू हा आपल्यासाठी तारणाराच आहे. म्हणून आजच आपण आपले तारण साधून घेऊया, कारण वचना सांगितल्याप्रमाणे आजच तारणाचा दिवस आहे. तो न्यायाधीश म्हणून न्याय करण्यासाठी येत आहे.
आपण जागृत होऊया. आमेन. धन्यवाद.